उत्तर असेल त्याला ती पॅथी सूट झाली असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ती पॅथी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांकरता असं विधान करता येत नाही. केलं पाहिजे हो, नको काय हे सगळं सांभाळायला. नाही, माझे सद्गुरू, आता गुरुभक्तीबद्दल बोलायचं तर माझे गुरु आहे. पण इतकं कन्फ्युजन करायला लोक बसलेले आहेत किंवा व्यवस्था बसलेली आहे की त्या व्यवस्थेमध्ये मनुष्य असा वाहून जातो. आणि म्हणून त्याला सांगावं लागलं, यो विविक्त स्थानम सेवते. तो परमेश्वर माझ्याकडे पाहतोय. माझी निष्ठा आहे का माझ्या गुरुवर, माझी निष्ठा आहे का माझ्या देवावर. गुरुवाक्यावर निष्ठा म्हणजे नेमकं काय. परवा कथा ऐकली, एका साधूला आपला सक्सेसर ठरवायचा होता. म्हणजे त्या गादीवर बसवायला कुठेतरी शिष्य पाहिजे. बरेच शिष्य होते, त्यातले 3 जरा विशेष होते. म्हणून तिघांकडे त्या साधूने आंबे दिले, आंबा दिला आणि सांगितलं, बाबा रे कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन खा. आपण ऐकले आहे का सांगितलं. एक जण गेला खोलीमध्ये, दारबीर बंद केलं, मस्तपैकी आंब्याचा आस्वाद घेतला, अगदी स्वच्छ. हल्ली कटिंग करतात ना तशा त्या कोळीच्या हे ठेवल्या, एवढं असं ठेवतात ना ते. इतकं चकचक गुरुची आज्ञा आला. गुरुजी खाल्लं, 10 मिनिटात आला. दुसरा नदीवर गेला, एकांतात जंगलात गेला, नदीवर शांतपणानं आंबा खाल्ला. गुरुजी आज्ञेचं पालन केलं. दुसरा संध्याकाळपर्यंत आला नाही, आणि आला तो आंबा घेऊन आला. अरे काय म्हणे तू, नाही खाल्ला का आंबा. नाही ना म्हणले खाल्ला. एक म्हणलं, अरे काय बावळट आहेस, मी इथं वरती गेलो खोलीमध्ये, दार बंद केलं, कोणीच नव्हतं, खाऊन टाकलं. दुसरा म्हणला, मी नदीवर गेलो, तू गुरुची आज्ञा केलीस. म्हणले, का नाही खाल्ला आंबा. तो म्हणलं, गुरुची आज्ञा नाही केली. त्यांनी मला सांगितलं होतं कुणीही पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन खा. आणि वर्षानुवर्ष मी त्यांचं प्रवचन ऐकत आलोय, वर्षानुवर्ष त्यांच्या पायाजवळ बसत आलोय. सर्वधी साक्षीभूतम असे गुरुनाथ आहे. बुद्धीचे ते साक्षी आहेत. बुद्धीत आलेलं त्यांना आधी कळतं आणि नंतर बुद्धीला कळतं. त्या परमात्म्याने, त्या सद्गुरूंनी माझ्याकडे अखंड, माझ्याकडे म्हणजे सर्वत्र सूर्याचे किरण जसे सर्वत्र पडतात, उदाहरण म्हणून घ्यायचं, असा माझ्याकडे देव माझा पाहत आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, अखंड पाहतो आहे. कसा खरं, मला नाही तुमच्या गादीबद्दल इंटरेस्ट, मला नाही तुमच्या कुठल्या गोष्टीबद्दल, मला काही नको. मला एकच इंटरेस्ट आहे, मला एकच रस आहे तुमच्या आज्ञेच्या परिपालनामध्ये. मला नाही जमला आंबा खायला, आंबा परत. आणि गुरुजींनी सांगितलं, हाच गादीवर बसायला योग्य. पण तिथे बसलेल्याने खायचं नसतं. खाणार नाही अशालाच गादीवर बसवाल की नाही तुम्ही. आता जे दिल्लीला आज झाला आहे, एखाद्याने का बसवलंय, RSS ने एवढा आग्रह करू. बघितला असेल तुम्ही बातमी. इतके लोक आहेत मुख्यमंत्री पदाकरता, आणि चांगले आहे. असं नाही की एकाला झाकावा एकाला काढावा. पण तरी सुद्धा त्यालाच गादीवर बसवायचं जो खाणार नाहीये. मी आपल्यासमोर एवढ्या करता सांगतोय, माझ्या या निष्ठा ज्या आहे, माझ्या ज्या या विचारांच्या व्यवस्था आहेत, त्या विचारांनीच माझा उद्धार होणार आहे. कारण निर्विचार स्थितीमध्ये जाण्याकरता जे शुद्ध विचार आवश्यक आहेत, ते शुद्ध विचार हे आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं, यो विविक्त स्थानम सेवते, यो लोकबंधन उन्मूलयती. पुढचा मुद्दा निस्त्रैगुण्यो भवती. याचा विचार उद्याच्या प्रकरणामध्ये करूया. फार महत्वाचा मुद्दा आहे. निस्त्रैगुण्य भवती आणि योगक्षेमं त्यजते. भक्ती ही पराकोटीची व्हायला लागल्यानंतर या जगातल्या कुठल्याही लौकिक गोष्टीचा प्रभावच बंद होतो. काही नाही. उच्चाट वाटत लोक म्हणले ना, उच्चाट म्हणजे गेलं सगळं उलट. माझा गुरु आणि मी, बस संपला विषय. आणि यात उर्मटपणा नव्हे,
लौकिकाचा माझ्यावरचा अवास्तव प्रभाव बंद झाला. पण लौकिकाला सांभाळणं यालाच गरज नाही, आपण भक्ती समजतो. मीराबाईंनी कुठं सांभाळलाय, समर्थांनी कुठं सांभाळलं, सोडून गेले सगळं. असं लग्नात पडून जा, आईला असं फसवावं का? आमच्या वरदानंद भारतीला कोणीतरी भेटलं, असं फसवावं का? ते म्हणले समर्थांनी ज्या कारणाकरता फसवलं त्या कारणाकरता फसवावं. नंतर तरी पळूनच जातात ना लोक, म्हणजे पळून जायची इच्छा करतात. आता पळून जाऊन उपयोग नाही म्हणून काही जात नाही. राष्ट्रकार्याकरता किंवा आत्मोद्धाराकरता गेलेत ते, आणि त्या मुलीचे कल्याण झालेलं आहे. आता त्या विषयात मला जायचं नाहीये. यो लोकबंधन उन्मूलयती म्हणजे काय? अवास्तव या जगाचा इतका प्रभाव माझ्यावरती आहे, आणि हे ओझं घेऊन आयुष्यभर मनुष्य धोताय. सांभाळलं पाहिजे. कुळ धर्म कुळाचा ते सांभाळायला पाहिजेत. आणि तुळजापूरला जातो आपण बऱ्याचदा, किंवा खंडोबाला जातो, ते गोंधळ घालायची पद्धत आहे बघा. आपण जे परंपरेला मानतात, समर्थांना देवाला मानतात, ते लोक गोंधळ घालतात. आता खूप शिकलेल्या लोकांचं कसं झालं की ते म्हणले आयुष्यभर जे करायचे ते वेगळं, तिथं जाऊन कशाला करायला पाहिजे. त्या गोंधळामध्ये शेवटचं वाक्य आहे, आपल्याला आठवत असेल. जर गोंधळ नीट ऐकला असेल तर ते असं ते काड्या लावलेले असतात, तिथे तांब्या ठेवलेला असतो, ते गहू तांदूळ मांडलेले असतात, आपण तिथं बसायचं असतं मोबाईल बघत. आणि ते असं 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 तुमचं असं असं करत आणि यांना काही कळत नाही, बॅट कलर लेखायचे असं आपण समजायचं असतो. असं कधी मनात आणायचं नाही. जेजुरीला खंडोबांना ज्या अर्थी खंडोबांना त्यांच्या पायाशी ठेवलं त्या अर्थी माझ्यापेक्षा त्या भाग्यवान आहेत असं वाटलं तर पक्क समजा खंडोबाची आपल्यावर कृपा आहे. आणि शेवटचं वाक्य म्हणा यजमान ओझं उतरलं. तेव्हा आम्ही गेलो होतो, म्हटलं मी नाही म्हणलं. खंडोबा समोर इथे गोंधळ घालायचा असतो. वर्षात काय लग्न झाल्यावर म्हणजे झाल्यावर हे ओझं, याचं ओझं वाटतंय मला, आणि ओझं उतरलं नाही म्हणणार म्हणलं मी. एवढं वाक्य सोडून सगळं म्हणतो. अरे भाग्य आहे आमचं की असं आम्हाला खुलं दैवत आहे. तिथे माझा गुरु गेला आणि गुरुला खंडोबाने दर्शन दिलं. दास म्हणे खंडेराव आणि रामाला एक आहे, राम तोची खंडेराव. जेथे भाव तेथे देव, लक्षपायी जडली म्हणावा. याची सेवा वर्षात 2 वर्षात 5 वर्षात आपल्याला करायला मिळते. छोटासा गोंधळ असेल, काय त्याला काय थोडासा भंडारा व्हायचा असेल, 2 खोबऱ्याचे तुकडे आणि दिवटी ओवाळायची असेल, याचं ओझं नाही. माझ्या निष्ठा कशा काम करतात हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ही जर निष्ठा काम करत असेल तर गुरुचं माझ्याकडे अखंड लक्ष असतं. मी कुठेही असेल तरी ते मला आख्यान सांगायचंय, म्हणून जरा काल म्हणलं तसं एक तरी ऑर्डर जोडली पाहिजे ना मॅचिंगची. या सगळ्या योग विविक्त स्थानन सेवत असेल, यो लोकबंधन उन्मूलयती असेल, निस्त्रय पुण्य भवती असेल, योगक्षेमं त्यजती असेल, या सगळ्याचा प्रभाव माझ्या अंतःकरणावरती कसा झालेला असतो आणि केवढी एकाग्रता होते आणि त्याची नोंद सद्गुरू कसे घेतात हे आपण आख्यानामध्ये बघूया. पूर्वरंग इथेच थांबवतो. मूळ पदामध्ये माझे समर्थ सांगतात, भक्तीची आवडी भक्ताची जाणवी, भक्तीची आवडी भक्ताची जाणवी. म्हणणार का पण भक्तीची आवडी भक्ताची जाणवी, भक्तीची आवडी भक्ताची जाणवी.
भक्ताची जाणवी बरेच वर्ष शिकतोय, आता उत्तम गायक आहे. तर आज अनायसे मला सापडला, त्याला म्हणलं म्हण एक पद, तर त्याला मी विनंती करतो.
अभिमान वाटावा अशी समर्थांची काही लेकरं आहेत. त्यातला आमचा निखिल जोशी आहे. हेही लेकर होता गेली अनेक वर्ष समर्थांच्या सेवेमध्ये आहे. आणि सगळे बरेचसे गायनाचे कार्यक्रम संध्याकाळचे सुशील आणि त्याची टीम ठरवतीये. निखिलचे मित्रही आले, समर्थांच्या चरणी श्रद्धा असणारे 20-20, 25-25 वर्षी मंडळी गडावर येत आहेत. आणि त्याला न विचारता मी त्याच्या गुरुजींचं नाव सांगतो. कलकत्त्याचे रशीद खान साहेब यांच्याकडे तो गेली अनेक वर्षाची शिकतोय. आता गेल्याच वर्षी रशीद खान साहेब गेले आणि त्यांच्याबरोबर मुंबई पुण्यात ते आले की हा गायला बरोबर असायचा असतो. म्हणजे आता ते नाही आहेत पण इतका चांगला आणि आनंदा करता गातो.
कुठेही पैसे प्रसिद्धी हे त्याचं ध्येय नाही. आणि म्हणून एक बार उनके लिए सबके लिए तालियां. थोडं नाम गाऊया आणि आख्यानाकडे जाऊया. सगळ्यांनी छान नाम घ्या अशी विनंती. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. त्यांच्या चरित्रात एक छोटंसं कथानक सांगायचं असं ठरवलंय, जे पूर्वरंगाला योग्य असेल असं. आपण सगळे नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. इतिहास
होऊन गेले. त्यांनी आपल्या सद्गुरूंना आपल्या प्रेमानं कृपा करायला भाग पाडलं. शुद्ध भाव, बाकी काही नाही. त्यापैकी हा मुंडगावला राहणारा कुंडलिक आडनाव त्याचं भोकरे, साधा शेतीवाडी करणारा, शेगावला जायचा, नियमाने जायचं, काही कळत नाही, काही फार मोठा अभ्यास केला असं नाही, काय ते माझे महाराज. काही गुरुवारची वारी असेल, पौर्णिमेची वारी असेल, नमस्कार करतो महाराजांना. इथं काय चटणी भाकरी काय मिळते, पिठलं भाकरी तेवढी खातो, दिवसेंदिवस येतोय. श्रद्धा त्याची गजानन महाराजांची. त्याच काळामध्ये मुंडगावमध्ये भागाबाई ठाकरे नावाची एक बाई राहणारी, त्याचकडे महाराज वर्णन करतात. असं गिराईक बघायचं, सगळ्या क्षेत्रात पोल्युशन असतं. आमच्या औषधात असतं असं नाही. परवा एक सांगत होते ना, एक माणूस इतका घरात भांडला, बायकोशी कोणाशी भांडण झालं, विष प्यायला पाहिजे, आणि विष प्यायल्यानंतर त्यात भेसळ होते म्हणून मेला नाही, विषात. मग त्याला ऍडमिट केला, त्याला विषाच्या विरुद्ध औषध दिलं, त्यात भेसळ होती म्हणून तो मेला. सगळी क्षेत्र असं एकही क्षेत्र वाचलेलं नाही की मग इथे अजिबात पोल्युशन. आणि याची ती भागाबाई ठाकरे एक दिवस त्या भोळ्या भाविक, आणि असं आहे की ट्रॅप मध्ये असेच लोक अडकतात. ती म्हणली, अरे तू जातोस त्या, म्हणजे शब्द बरोबर नाही वापरला तिने त्याच्याकरता, नंग्या साधूकडे जातोस तू, त्यांनी तुला अनुग्रह दिलाय. करी शिवारी तू नित्य पुंडली का, करी शिवारी तू नित्य पुंडली का, करी शिवारी तू नित्य पुंडली का, करी शिवारी तू शिवारी तू नित्य पुंडली का. सांग गुरुने तुझं मंत्र तो दिला का, सांग गुरुने तुझं मंत्र तो दिला का, गुरुने किती वर्ष तू जातोय त्याच्याकडे, तरी तुला काही अनुग्रह दिला का, काही मंत्र दिला, काही उपासना पद्धतीने शिकवली का तुला. तो म्हणलं नाही हो महाराज, आम्हाला जवळ बसवतात, आम्हाला खायला देतात, आणि मी असेच परत येतो. अरे वेड्या, अरे वेड्या, अरे वेड्या, अरे वेड्या तो नग्न काय दे, अरे वेड्या तो, अरे वेड्या तो नग्न काय दे, महादावी ते गुरु मंत्र घे, महादावी ते गुरु मंत्र घे, मंत्र घे. अरे लक्षात ठेव, परमार्थाचा प्रांत गुरुकडे गेल्यानंतर एका प्रक्रियेनं गेला पाहिजे. गुरुकडे जायचं असतो, मग ते आपल्याला मंत्र देतात, मग आपण त्यांना गुरु करायचा असतो. एवढा मोठा गैरसमज आहे. जसा मुख्यमंत्री केला म्हणायचे ना बाळासाहेब ठाकरे, नाऱ्याला मी मुख्यमंत्री केला, तो नव्हता मी केला, तसा गुरु केला. असे गुरुजी नेहमी सांगायचे, गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. आणि सत्कर्म परिपाकांते भवे सद्गुरु दर्शनम, असं गुरुचरित्राने स्वच्छ सांगितलं. आपल्या चांगलं वागण्याचा, सत्कर्माचा परिपाक अधिकार संपन्न संत आपल्या जीवनात येतात, आणि कधी आपण त्यांचे झालो आपल्याला कळत नाही, आणि आपण त्यांचे होतोच, पण
ज्ञानेश्वरीतला पहिला अध्याय त्यातला 65वी ओवी, सज्जने आपुला म्हणे त्याला. ते आपल्याला आपलं मानतात. आणि ज्या क्षणाला माऊली म्हणाली त्याने आपल्याला आपलं मानलं, तो जीवनाचा धन्य क्षण समजा. कुणाला तरी आपलं मानत नाहीत ते, त्यांना पैशाने जिंकणं, कुठल्याही गोष्टीनं बाह्यांगाने जिंकणं शक्य नाही. फक्त प्रांजळपणा, फक्त साधेपणा, ही एकमेव गोष्ट त्यांना मोहिनी घालते. जर अनुग्रह घे तू, त्याची बाय प्रोसेस, शुद्ध मराठीतला शब्द, प्रोसेसनी जावं लागतं, व्यवस्थित अनुग्रह घ्यावा लागतो. असं होत नाही. घेतलास का तो म्हणून नाही हो, पण माझी श्रद्धा आहे हो, मला एक तर खूप ताप आला होता, अंतरुणावर खेळलो होतो आणि नेहमी काय झालं, महाराजांना जातो, काम पडलं होतं शेतीतलं, कुणी नाही घरात, आणि महाराज म्हणून हात मारली आणि माझा ताप गेला हो, कुठले औषध म्हणून घेता. ताप तुझा रे गेला, ताप तुझा रे गेला, म्हणून तू त्या समानिशी भोळ्या, जादू टोणा विद्या, जादू टोणा विद्या, साधन ते ठाऊके असे मजला. अरे ताप गेला, अमकच केलं, तमकच केलं, अशा करामतीने गुरु ठरत नसतो. गुरु हा ज्ञानी असतो. केवळ ताप केला. अरे तुका म्हणे भोग सरे गुणा येते अंगारे. ते पत्रिका पाहतात ना, एकाने परवा मला सांगितलं पत्रिका पाहणं फार अवघड नाहीये म्हणले, फक्त पत्रिका सरळ धरता आली पाहिजे. आणि बराच वेळ तुम्ही काहीतरी ठोकताळा केल्यासारखं दाखवा, असं असं करायचं नुसतं. ते 12 घरं असतात ना, एकदा गंभीर चेहरा करायचा, दुसऱ्याची क्युरिओसिटी एवढी ताणायची की आपण सांगू ते म्हणायला तो ऐकायला तो तयार झाला पाहिजे. पहिलं वाक्य नेहमी हे बोलायचं. एकूण तुमची पत्रिका बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही लोकांकरता खूप करता, पण लोकांना त्याची किंमत नाही. तो पुढंच सरकून बसतो. प्रत्येकाला तसं वाटत असतं. तुमच्या घरात पैसा खूप येतो पण टिकत नाही. कुणाचा टिकतो? पण 10-12 तुम्ही भागीत करा, त्यातली 3-4 खरी होणारच असतात. ती तेवढ्या 4 गोळ्या लागतात, ते भक्त होतात, ते 400 लोकांना घेऊन येतात. असा हा सगळा बाजार चाललेला आहे. असं ती सांगते त्याला, त्याचं बरोबर चूक नाही आहे तिचं, पण ती असं समजते की आपलं बरोबर आहे. हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ते आपलं असलं पाहिजे, हे बरोबर आहे, पण आपलं बरोबर आहे हा जो अभिनिवेश हा शब्द मृत्यू अशा अर्थाने वापरलाय तर त्यांनी, पण आपण असो द्वेष अशा अर्थाने वापरतो. आणि म्हणून ती सांगते, बघ मी सांगते ते ऐकशील का? बघ काय, अंजनी गावी जाऊ, अंजन गावाला जाऊया, अंजन गावी जाऊ, कीर्तन ऐकावयास उदयिक. इथे एक काशीनाथ नावाचा ज्ञानी साधू आहे, उत्तम कीर्तन करतो, ज्ञानी साधू आहे, सद्गुरु तो जाण देईजो मोक्ष. बर, आणि त्यांनी हो म्हटलं. असा काही तिनं प्रभाव केला म्हणतात ना बोलण्याचा. बर म्हणला तो. बरे जाऊया ऐसे बदला, बरे जाऊया ऐसे बदला, धिंदा धिंद बरे जाऊया ऐसे बदला. जाऊ दे. पुंडलिक तो सोबी गेला, पुंडलिक तो सोबी गेला,
फार गोंधळ नाही झाला मनात त्याच्या, बरोबर ठीक आहे. कसं आहे, फार गोंधळ कुणाचा होतो माहिती का? बुद्धिमत्ता फार असली आणि शिक्षण फार असलं. कमी गोंधळ कुणाचा होतो? ज्याला कमी कळतं ना त्याचा गोंधळ कमी होतो. म्हणून गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे ते काही, महाराज म्हणाले एक तर सगळं कळावं तर काहीच कळू नये. हाफ नॉलेज इज ऑलवेज, कसं काय महाराजांना इंग्रजीत होतो कोण असतो, जय जय रघुवीर. म्हणून माझं नेणता कधी नामदेव महाराज म्हणतात, मला काही नको. वागविले ओझे महाराजांचं, नामदेव महाराजांचं, मला काही नको. पण ज्याला प्रामाणिक परमार्थ करायचा ना त्याला सद्गुरू नेहमी सांगावं, मला काही कळत नाही, काही कळत नाही. का म्हणे घालू देवावरी भार वाहू हा संसार देवा. सद्गुरूंना नेहमी म्हणावं, महाराज मला काही कळत. पण जेवढं आपण ऐकत जातो ना तेवढा गोंधळ वाढत जातो. आपण रामकृष्ण परमहंस सांगायचे, विविध प्रकारचे ग्रंथ वाचले, ग्रंथ ग्रंथी निर्माण करतात म्हणायचे. ग्रंथी म्हणजे गाठी. बघा ना, आपण विचार करा, एखादा सर्वसामान्य एखादा खेडूत येतो, कीर्तनाला बसतो, किंवा एखादा सामान्य मनुष्य नामदेवांच्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या तुकोबांच्या वारीत जातो, कुणाचं कीर्तन ऐकायला बसतो, शांत बसतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून डोळ्यात पाणी येतं त्याच्या. मी जर गेलो तर कारण मी स्वतःला काहीतरी समजतो. मी 20 वर्ष झाली भागवत सांगतो, मी 25 वर्ष झाली गडावर येतोय, मी अमुक असं येतच म्हणा, पण दाखवत नाही, पण येतच. तो इगोचे प्रकार सांगितले ग्रीक तत्वज्ञानाने, येतच म्हणा. म्हणून रोज एकदा प्रार्थना करावी संत म्हणाले, रोज एकदा आपल्या घरातल्या देवासमोर, आपल्या घरातल्या देवामध्ये जो काही देव सामर्थ्य आहे ना तेच तीर्थक्षेत्रावरच्या देवाचं सामर्थ्य. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. आरती खरी आहे नाही. खूप वेळा मला असं वाटतंय गणपती उत्सवाला की चालले सगळे लालबागला, घरचा गणपती म्हणत असेल तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. राजकारणातले आहात तुम्ही गेलं पाहिजे, त्या लोकांना आपलं केलं पाहिजे, मान्य आहे, बोलायचं आपल्याला कारण नाही. पण तीर्थक्षेत्रामध्ये जे तेच आपल्या घरात आहे हो, फक्त तिथं खूप लोकांनी येऊन तिथल्या देवकालांचा विकास केलेला आहे. खूप लोकांनी नमस्कार केला ना समाधी समोर, म्हणून तेथे जागृत राहत असते. आपल्या घरात जागृत. श्रीधर स्वामी जेव्हा यायचे परळीकडनंच यायला लागायचं. श्रीधर स्वामींची गोष्ट सांगतात, जेव्हा परळीकडनं इकडचा रस्ता नव्हता इतकाचा, तेव्हा एक जागा दाखवली जाते आजही. इथे स्वामी सज्जनगडाला, पूर्ण सज्जनगडाला साष्टांग नमस्कार घालायचे, पूर्ण सज्जनगडच समर्थांचं स्वरूप समजायचे स्वामी. मी पाय लावू कसा, पण समाधीच्या दर्शनाला जायचं असेल तर मला पाय लावल्याशिवाय जमणार नाही, म्हणून एकदा नमस्कार घालायचे. असं दरवेळेला शेवटपर्यंत जोपर्यंत येत होते गडावर अख्खं स्वरूप कुठे नाही येत ते. प्रल्हादाचा जो भाव आहे ना की सर्वत्र सभा म्हणून सर्वत्र सदा सम, 7व्या वर्षी भाव आहे म्हणून त्याच्याकरता खांबातनं प्रकट झाले ना नरसिंह. ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. त्यांनी काही ब्राह्मणांना बोलवून, वैदिकांना, अधिकारी लोकांना बोलवून त्यात प्रतिष्ठापना केली होती का? एकदा आहे. मग माझा मुद्दा पुढचा आहे, प्रतिष्ठापना न करता आहे असेल तर वेदमंत्रांनी प्रतिष्ठापना केल्यावर असलाच पाहिजे. हे एकमेकांना पूरक आहे, विरुद्ध नाही आहे. रोज एकदा म्हणावं सद्गुरूंना, रोज आपल्या देवा घरातच, कुठं लांब जायची का? रोज कुठं जाणार तो? गडावर नेहमी शक्य आहे का आपल्याला? महाराज मला काही कळत नाही. या पुंडलिकाच्या भावात थोडे क्षणभर जाऊया, म्हणजे गजानन महाराज आपल्याकरता प्रकट होते. आणि झोपला विचार मनात आलं, मी बरोबर वागतो का चूक वागतोय मला कळत नाही, मला काही कळत नाही. अशा स्थितीत झोपला आणि पाहिलं भेटले सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु
दर्शन दादा सद्गुरु दर्शन दे दया सद्गुरु दर्शन दे सद्गुरु दर्शन दे दया सद्गुरु दर्शन दे भव्य रूप दे मूर्ति दिगंबर भव्य रूप दे मूर्ति दिगंबर भव्य रूप दे मूर्ति दिगंबर गण गण मंत्रार देई गुरुवर गण गण मंत्रार देई गुरुवर स्वप्ना माझी अनुग्रह दे स्वप्ना माझी अनुग्रह दे स्वप्ना माझी अनुग्रह दे सद्गुरु दर्शन दे दयाला सद्गुरु दर्शन सद्गुरु दर्शन सद्गुरु दर्शन दे दया गाडी झोपला या थोड्या गोंधळात झोपलं मी बरोबर आहे का चुकलं असं वाटतं का कधी आम्हाला माझं बरोबर आहे का चूक आहे माझंच आणि दुसऱ्याचं हा चॉईस त्यांना द्यावा मला असं वाटतं तेव्हा काय सुंदर वचन आहे नाथ महाराजांना त्या वाटल्या लोकांनी हेणवलं खूप मारलं काही कारणाने चित्रपटातलं वाक्य मला ते खूप आवडलं धर्मात्मा नावाचं चित्रपट महात्मा नाव होतं पण त्यावेळेच्या सरकारने ते बदलायला लावलं पण त्यांच्या दृष्टीने महात्मा एकच बदलावं लागलं कंपनीला धर्मात्मा काय छान वाक्य पाचामुखी परमेश्वर तेव्हा पाचामुखी परमेश्वर असं जर म्हणतात तर माझ्या अंतःकरणाला हे का पटत नाही केवढं वाक्य होय आणि हा या विचारामध्ये झोपला की आता ही भागाबाई म्हणते तिकडे जाऊया अनुग्रह घेऊया तिचंही बरोबर आहे पण माझी निष्ठा माझ्या गुरुवर आहे मला काही कळतच नाही तिचा अभ्यास मोठा आहे मी ज्यांच्याकडे पाठवते ते पण मोठे आहे मी काय करू व्हॉट टू डू आणि अशा अवस्थेत झोपला आणि प्रत्यक्ष स्वप्नामध्ये पहाटेच्या वेळेला गजानन महाराज आले काय मंगल मूर्ती होती चैतन्यानं भरलेली प्रत्यक्ष राहू ज्ञानोबा म्हणाले ब्रह्मवस्तूला फुटलेला कोम म्हणजे सद्गुरूंचं शरीर आहे सद्गुरूंना नमस्कार करताना विचार मी ब्रह्माला पाहू शकत नाही पण ते परब्रह्म तत्व या रूपाने इथं बसलंय आणि त्या अवस्थेत एक इंग्लिश ऑथर म्हणून गेला की आपली स्वप्नात जेवढी एकाग्रता होते तेवढी जागृती ते होत नाही कारण पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय तिथे ओढायला नसतात मनाला पूर्ण एकाग्रता होते कारण शरीराने जग पार करतो ना आपण चरणावर मस्तक ठेवला अश्रूंचा अभिषेक केला मस्तकावर हात ठेवला गुरुजींनी पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला आणि सांगितलं तुला मंत्रच पाहिजे ना इकडे तिकडे जाऊ नकोस घे हा मंत्र गणगण घे हा मंत्र गणगण गणात पोते ऐसे म्हण सर्व सिद्धिदायक जाण आणखी काय पाहिजे एवढा मंत्र गणात पोते
पुंडलिक म्हणे गुरुराया एक गोष्ट द्या. कसं आहे, स्वप्न खरं आहे असे स्वप्न खूप लोकांना पडत असतात. मनी वसे स्वप्नी दिसे. स्वप्न खरं आहे कशावरून ओळखावं? जागं झाल्यावर त्याची जर काही खूण असेल तर ते खरं सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं सांगतात की स्वप्नामध्ये समर्थाने पहिल्यांदा त्यांना अनुग्रह दिलाय स्वप्नामध्ये, आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा स्वप्नात दिलेला जो अनुग्रहाचा नारळ होता तो त्यांच्या डोक्याशी होता, आणि मग ते चाफळला गेले, आणि मग चाफळला प्रत्यक्षात अनुग्रहाचा विधी जो झाला तो नंतर झालेला आहे. आपल्याला इथे गेला असेल आपण शिंगणवाडीला, असं काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं, महाराज एक गोष्ट द्या, मला रोज पूजा करायला तुमच्या पादुका द्या. कवी वर्णन करतात, पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या या सदया, मला तुमच्या पादुका द्या. तशा भरताने पादुका मागितल्या ना, पादुका या स्थापितो मी दशरथांच्या शासनी, याच देही याच इथे या अयोध्येमध्ये म्हटलं इथे मी त्या पादुका स्थापन करतो. पूजेला सेवेला मला पादुका द्या, नित्य पूजा कराव्या, आणि काहीच न लगे. एवढंच अशा पादुका असं पाहिजे हे घे दिल्या. बरे उद्या 2 प्रहर पूजा करी, दिवस येता साचार पादुकांची पूजा कर, दे या मी इथल्या दिवसात. विषय जागा झाला, अंघोळ केली, आलीच ती भागाबाई, चला आवरलं का रे पुंडलिका, आवरलं का? तो म्हणला आजच्या ऐवजी उद्या, जरा वेट अँड वॉच म्हणतो ना आपण, असं होतं. म्हटलं योग यावा लागतो. कसं तरी करून तो प्रसंग टळला, आणि दुपारी आत्ताच्या भाषेत 11-12 वाजता हा जाऊन बसला कुठे, सीमेवर. काहीतरी मला एक खूण देतील गुरुजी, एखादा सिग्नल देतील, काहीतरी मला असे खूण देतील. आणि त्याच वेळेला या गावात राहणारा झामसिंग राजपूत नावाचा महाराजांचा भक्त जायला निघालाय शेगावहून मुंडगावला. त्याला बोलवलं, इकडे ये रे बाबा झामसिंग, इकडे ये. सद्गुरु सद्गुरु म्हणती, सद्गुरु म्हणती झामसिंगाने, सद्गुरु म्हणती झामसिंगाने, सद्गुरु म्हणती झामसिंगाने. पादुकाया
कुंडलीत तू करावं. आणि तो असा त्याला तोही असं वर्णन केलं, तोही कन्फ्युज झाला. काय कायचं मोडगाव नको कुरिअर केल्यासारखं ज्याच्या त्याच्या पत्त्यावरच जातात ते. जाऊ दे, वेळ नाही. आणि हा वाट बघतोय. काय क्षण असेल तो विचार करा. त्या क्षणाच्या फिलिंग मध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा. असं मी माझ्या गुरुवर प्रेम केलं. आणि एखादा सिग्नल त्यांनी मला पाठवून द्यावा. आपले सर्वस्व फक्त सद्गुरू आहे. आपले मायबाप फक्त सद्गुरू आहे. खरे मायबाप आपले तुम्ही मायबाप कृपावंत. तुकोबांनी वर्णन केले संत माझे मायबाप. खरे आप्त आहे. आप्तच तो हितार्थ बघता. आपण जीव ओतून प्रेम करतो लोकांवर, अनेकांवर करतो, नातेवाईकांवर करतो, मित्रांवर करतो. आपलं कर्तव्य असेल ते करावं, पण अपेक्षा फक्त सद्गुरूंकडून करावी. पण खरे आपले फक्त ते असतात. वाट पाहतोय, मी त्यांना मानतोय. मला गणगण गणात होते मंत्र दिलाय स्वप्नात त्यांनी. काही पादुका मागितल्या म्हणून प्रत्येकाला विचारतो कुठून आला तो. पण सांगतो या गावून आलो, त्या गावून आलो. जानसिंगला विचारतो कुठून आला तो. शेगावून. एकदम यानं कॉन्फिडेंटली विचारलं आत्मविश्वासानं. महाराजांनी काहीतरी दिलंय का माझ्याकरता. चमकला तो. काहीतरी म्हणजे काय, म्हणजे पादुका वगैरे असं काही त्याच्या अंगावर शहारा. ज्यानं पाठवलेला मेसेज असतो ज्या नंबरला त्यालाच जातो. आजूबाजूच्याला कळतं का. कीर्तनातला उठून ये, इथं आहे चहा केलेला. तुम्हाला हा मेसेज आहे ना, ज्याला त्यालाच मेसेज येतो. जामसिंगाच्या पायावर डोकं ठेवलं ना, गुरुचा निरोप घेऊन आलेल्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि पादुका घेऊन डोक्यावर ठेवून नाचत नाचत भाबडेपणाला घरी गेला. आणि आयुष्यभर ती पूजा करत असे. सद्गुरूंनी त्याचं पूर्ण कल्याण केलं. दासगणू महाराज सांगतात, आपण केलेलं गुरुवरचं प्रेम कधी वाया जात नाही. बाकी व्यवहारातलं प्रेम वाया जाऊ शकतं, जातच बऱ्याचदा. पण गुरुवर आणि देवावर केलेलं प्रेम भागवतामध्ये वारंवार वारंवार परीक्षितीला सांगतात. एकमेव अशी गोष्ट आहे जी भगवंताच्या चरणी वाहिली. मी थोडा आधुनिक भाषेत सांगतो, भक्ती हे वन साइड लव्ह नाहीये. थोडा आधुनिक भाषेमध्ये मी जर कणभर प्रेम करत असेल तर माझ्यापेक्षा काकांवर जास्त प्रेम सद्गुरू माझ्यावर करत असतात. आपल्या सगळ्या भावना ते जाणत असतात. आपलं सगळं अंतर पाहिजे त्याला चरित्र माहिती असतं. इथे समर्थांना आपल्या आपण कुठले कुठली अनुभव सत्याला नमस्कार करूया आणि सांगूया, महाराज मला काही कळत नाही. वर्षानुवर्षां हे सगळं करतोय, पण आमची खऱ्या अर्थानं प्रगती झाली का नाही हेही आम्हाला कळत नाही. तुम्ही ती करून घ्या. अशी तळमळीनं प्रार्थना करूया. गडावर उतरण्यापूर्वी तो वर्षानुवर्षामुळे एखाद्या संपादनात आलेला असतो, अनुग्रह घेतलेला असतो, माहिती खूप झालेली असते, कदाचित त्याचा अहंकारही झालेला असतो. प्रत्यक्षात प्रगती झालेली नसते किंवा तेवढी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नसते. म्हणून समर्थ सांगतात, ती जी भक्तीची आवड आहे, भक्तीबद्दलची नेमक्या संकल्पना स्वच्छ होण्याची जी निकड आहे, ती त्यांचीच पूर्ण होते ज्याला भगवंत अनुकूल होतो. म्हणून त्या देवाला प्रार्थना करूया, तू आम्हाला अनुकूल हो आणि आमचं कल्याण कर. एवढंच म्हणूया आणि इथे विरमूया. भक्तीची आवडी भक्ताची जाण, भक्तीची
आपल्याला सदा सर्वदा